नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी या ठिकाणी बी फार्म नंतर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म नंतर मास्टर ऑफ फार्मसी एम फार्मसाठी ॲडमिशन घेणार आहेत, तर एम फार्मच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी बघू शकता तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी डेट ही एक्सटेंड केलेली आहे. कारण काय आहे तर बऱ्याच विद्यापीठांचे अजून निकाल लागणं बाकी आहे. परत अजून एकदा रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ होण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागते म्हणजे तुमच्या रिझल्टवरती CGPA असेल तर त्याचं पर्सेंटेज कन्व्हर्जन, त्याशिवाय बऱ्याच विद्यापीठांचे रिव्हॅल्युएशनचे अर्थात जे विद्यार्थी AT-KT आहेत, फेल झालेले आहेत, त्यांनी रिचेकिंगसाठी टाकला असेल तर त्याचे रिझल्ट येणं बाकी आहेत. या सगळ्या गोष्टींमुळं मुदतवाढ झालेली आहे. अनेक विद्यापीठांचे रिझल्ट देखील येणं अजून बाकी आहे. तर रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट आता असणार आहे 30 जुलै 2026. अर्थात पुन्हा एकदा मुदतवाढ होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी डॉलरचं साईन आहे म्हणजे पुन्हा मुदतवाढ होऊ शकते. 31 जुलैपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म व्हेरीफाय करता येईल. स्क्रुटिनी असेल किंवा फिजिकल स्क्रुटिनी असेल पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय करू शकता. 2 ऑगस्ट 2026 रोजी या ठिकाणी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता यादी, तुम्ही जे काही नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी डिटेल्स दिलेले आहेत त्यानुसार पूर्ण या ठिकाणी मेरिट लिस्ट तात्पुरती गुणवत्ता यादी दिली जाईल. आता यामध्ये जर तुमच्या काही चुका झाल्या असतील किंवा तुमचं एखादं डॉक्युमेंट पेंडिंग असेल आणि ते आता अवेलेबल झालं असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता ग्रीव्हियन्स टाकून 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्टच्या दरम्यान, आणि त्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट येईल. अर्थात मला असं वाटतं की परत एकदा मुदतवाढ होईल कारण अनेक विद्यापीठांचे रिझल्ट यायचे बाकी आहेत. जर या ठिकाणी मुदतवाढ नाही झाली तर पुन्हा कॅप राऊंडचं वेळापत्रक दिलं जाईल. ठीक आहे. दरम्यान इतकंच की आता या ठिकाणी एम फार्मच्या ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशनसाठी डेट एक्सटेंड केलेली आहे 30 जुलै 2026. 31 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म व्हेरीफाय करू शकता. बाकी तुमच्या काही शंका असतील खाली कमेंट करा. लक्षात ठेवा, या ठिकाणी एम फार्मच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये TFWS ट्युशन फी वेवर स्कीम नसते, जी की तुम्हाला फर्स्ट इयर बी फार्म किंवा फर्स्ट इयर डी फार्मला मिळते. ती तुम्हाला एम फार्मच्या ॲडमिशनमध्ये मिळत नाही. ठीक आहे. आणि तुम्ही GPAT क्वालिफाय असाल तरच तुम्हाला PCIकडून स्टायपंड मिळेल. तुम्ही GPAT क्वालिफाय नसाल तरी देखील ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आणि स्टेट गव्हर्नमेंटची जी स्कॉलरशिप आहे कॅप राऊंड थ्रू नंबर लागला तर आपण जे EBC किंवा इतर प्रत्येक कास्ट कॅटेगरीसाठी ज्या स्कॉलरशिप असतात त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. दरम्यान हे महत्त्वाचं अपडेट जे कोणी या ठिकाणी एम फार्मला ॲडमिशन घेत असतील त्यांच्यासह शेअर करा. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, एम फार्म करावं की जॉब करावा किंवा बी फार्म नंतर फार्मा MBA करावं की एम फार्म करावं की जॉब करावा, हे कन्फ्युजन सर्व विद्यार्थ्यांचं असतं. तर त्या संदर्भातला ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सगळ्यांनी पहा कारण ते तुम्हाला डिसिजन घ्यायला हेल्प करेल. अजून काही शंका असतील कमेंट करा, पुढील व्हिडिओमध्ये उत्तर दिली जातील. धन्यवाद. थँक्यू.